उद्यापासून देशात नवे जीएसटी दर लागू होणार, देशात बचत उत्सव सुरू होणार. पंतप्रधान मोदींच्या देशवासियांना शुभेच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पुन्हा स्वदेशीचा नारा. सर्व राज्य सरकारांनी उत्पादनांवरती भर द्या, मेड इन इंडिया वस्तू वापरा, मोदींचं आवाहन. जीएसटीत कपात हे क्रांतिकारी पाऊल, मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार. आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया. पराभूत जरी असलं तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे म्हणजे फडणवीस साहेब म्हणा, शिंदे साहेब असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले, तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात. आमदार नसताना 20 कोटी मिळाल्याच्या संदर्भातल्या सदा सरवणकरांच्या विधानामुळे राजकारण तापलं. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं मोठं नुकसान. काढणीला आलेला कापूस, मका, सोयाबीन पिकांना फटका, तर हेक्टरी 50,000 रुपये भरपाई देण्याची विरोधकांची मागणी. राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नक्की मिळेल, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं नुकसानग्रस्तांना आश्वासन. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बीड जिल्ह्याला बसल्याची माहिती. जालन्यात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या कारवरती हल्ला. मराठा समाज बांधवांकडून हल्ल्याचा प्रयत्न. हल्ल्यावरून सदावर्तेंचा जरांगेंवरती हल्लाबोल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 3 कोटी होतात खर्च. कुठे 100 बोकड दिले जातात. पैसे खर्च करून मातीत जायचं का? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरून आमदार संजय गायकवाड यांचं विधान. आणि राज्यभरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी. मुंबई, ठाण्यात सार्वजनिक मंडळांच्या देवींचा आगमन सोहळा, तर अनेक ठिकाणी गरबा आणि दांडियाचं आयोजन. प्राईम टाईममध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने आपण करूया. सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या GRवरून ओबीसी आंदोलक आक्रमक झालेले आहेत. प्राध्यापक लक्ष्मण हाके सातत्याने जरांगेंच्या आंदोलनावरती टीका करत असून हाकेंनी नव्या GR विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली. याच वेळेला दुसरीकडे लक्ष्मण हाके यांची ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होते. हाकेंना एका व्यक्तीने फोन केलेला होता आणि आपण अकलूजचा असल्याचं सांगत त्यांनी हाकेंना पैशांची ऑफर केली. हाके सातत्याने समाजासाठी लढत असल्यामुळे आर्थिक मदत करायची असं या व्यक्तीनं सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी ऑनलाईन पेमेंटसाठी नंबर सुद्धा घेतला. पण पुढे समोरच्या व्यक्तीचा नूर पलटला आणि तो हाकेंवरती टीका करू लागला. ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती चांगलीच व्हायरल होते आणि न्यूज 18 लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. मात्र आंदोलनाला बदनाम करण्याचा कट असल्याचं स्पष्टीकरण लक्ष्मण हाकेंनी दिलंय. तर व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आपण एकदा ऐकूया. संघर्षामुळे आज यश बघायला मिळतंय, तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं. कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे, फोन पे करायचं, कसं? धन्यवाद दादा, भेटल्यावर द्या. कसं आहे मग तुमचा गुगल पे, फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला UPI पण आपल्याला करता येईल. रितेश, सांगता UPI का? नंबर, फोन पे, गुगल पे सांगता का मला? गुगल पे, फोन पे, UPI नंबर आहे का? हॅलो, हा, तुमचा फोन पे, गुगल पे नंबर सांगा की. 93 हा 70 हा 22 हं 61. काय नाव येत आहे? रितेश बरं. अहिरवाल. माझा मित्र आहे, ड्रायव्हर आहे. हा हा अकाउंट दिलाय तुम्हाला. बरं बरं बरं. तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय. आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करतात. काय करताय? भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करते. तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडनं पैसे घेताय, सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय. लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला? जनाच्या ना मानाची समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय, एवढं जरांगेला बोलताय, सुपाऱ्या घेताय. मानाच्या ना मानाची लाज कशी वाटत नाही रे तुला? वाड्याच्या शहाजी बापूच्या विरोधात उभा राहिला, 200 मतं पडली. तुझी अवकात नाही साहेब, तू समाजाच्या विरोधात काम करतो. जनाच्या ना मानाची तरी वाटू दे. हा, दरम्यान या ऑडिओ क्लिपवरती लक्ष्मण हाकेंनी काय स्पष्टीकरण दिलं ते सुद्धा आपण बघूया. काही लोक उदार अंतकरणानं आम्हाला कोणी 5,000 10,000 रुपये देत आहे
आणि असं तुम्हाला आम्हाला पैसे द्यायचे म्हणायचं आणि रेकॉर्डिंग करायचं आणि ते व्हायरल करायचं, हा फक्त बदनामी आणि हे आंदोलन थांबवण्याचा हे कटकार असताना याच्या पलीकडे मी या व्हिडिओला जास्त किंमत देत नाही. कोण असेल याच्या पाठीमागे? तुम्हाला माहिती आहे ना, कित्येक दिवसापासून हल्ले होत आहेत, वेगवेगळे आरोप होत आहेत. माझ्या ओबीसी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की ओबीसीचा आवाज उठवला, ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने बोललो म्हणून हा जर बदनामीचं किंवा षड्यंत्र असेल तर याला लक्ष्मण हाके घाबरणारा नाही, थांबणारा नाही. ओबीसीची चळवळ मोठ्या नेटानं या महाराष्ट्रामध्ये उभी राहील. काम करत असताना एखादी जर माणूस म्हणतो की तुम्हाला मदत करायची आहे तर कोण नाही म्हणणार? काय वाईट काय आहे त्याच्यात? त्यांनी मागितलं काय? पुढच्यानी नालायकांनी त्यांनी ते त्याला बदनाम करण्यासाठी केलेलं हे षडयंत्र आहे. यांनी स्वतःहून मागितलं नाही, तो स्वतःहून बोलला मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, तुम्ही ओबीसीचं काम करताय तर ठीक आहे बाबा, कर मदत. हे काय वाईट आहे? काय फुकट झालंय काय? मग हे एवढे जे आंदोलन झाले सगळ्यांचे, यांनी काय पैसे घेतले नाही काय? बिना पैशानं आंदोलन केले काय बाकीच्यांनी? त्या लक्ष्मणला बदनाम करण्यापेक्षा. पुढे जाऊया. शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर एका विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विकास कामांसाठी निधी मिळत नाही अशी तक्रार विरोधी पक्षातील आमदार करत असतात, तर दुसरीकडे जिकडे विद्यमान आमदारांना 2 कोटी मिळतात मात्र मी आमदार नसताना 20 कोटी मिळत आहेत असं म्हणत सदा सरवणकरांनी एकच खळबळ उडवून दिलेली आहे. त्यांच्या विधानामुळे नव्या वादाची आता ठिणगी पडली आहे आणि यावरून माहीम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश सावंत यांनी सरवणकरांवरती टीकेची तोफ डागली आहे. यापूर्वी आमदार असताना जर एवढा निधी मिळाला असेल तर तो कुठे गेला असा सवाल उपस्थित करत त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे चौकशीची मागणी केलेली आहे. विधानसभेच्या आमदारांना विकास कामांसाठी 2 कोटींपर्यंत निधी देण्याची तरतूद आहे. मग एका माजी आमदाराला कुठल्या अधिकारात 20 कोटींचा निधी दिला असा सवाल या निमित्ताने विरोधकांकडून केला जातोय. स्वतः उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचं म्हटलंय, तर शिवसेना मंत्र्यांकडूनही सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातोय. खरं तर विकास कामांचा निधी हा विद्यमान लोकप्रतिनिधींना मिळत असतो. सद्यस्थितीत सदा सरवणकर हे आमदार नाहीत, त्यामुळे त्यांना कोणत्या अधिकारात निधी दिला जातोय असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आणि जोरदार हल्लाबोल केलाय. पराभूत जरी असलं तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे म्हणजे फडणवीस साहेब म्हणा किंवा शिंदे साहेब असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात. करताना मी दिसतोय सगळीकडे. अर्थात समाधान म्हणजे माझा मुलगा आहे, हे लोक आणि शाखा प्रमुख आमचे की लोक जाऊन कामांची उद्घाटन करतात. कारण आपला पिंड आहे, हा काम करण्याचा पिंड आहे. राजकारण करून आम्हाला कोणीतरी मानावं किंवा आपल्याला मतदान करावं अशी काही अपेक्षा नसते. पडलेला आमदार असेल त्याला आत्ता 20 कोटी, मग जेव्हा तो 2.5-3 वर्ष ह्या सत्तेमध्ये होता त्यांना तर 60-70 हजार कोटीचा निधी मिळाला असेल. तो निधी गेला कुठे? एवढा जर निधी आत्ता मिळत असेल तर तेव्हा नक्कीच मिळाला असेल. तो जर माहीम विभागाचा खरोखर यांनी जर विकास करायचा ठरवला असता तर प्रत्येक बिल्डिंगमध्ये म्हणजे जाताना सोन्याचा मुलामा लावला असता तरी निधी उरला असता. एवढा निधी त्यांना मिळाला असेल, परंतु तो निधी गेला कुठे याची सखोल चौकशी विधानसभा अध्यक्षांनी करावी. एवढा पैसा त्यांनी विभागामध्ये पसरला होता, त्या पैसा पसरल्यामध्येच माजी आमदार घसरला आणि पडलेला होता. मला असं वाटतं ज्याला काम करायचं असतं तो कसंही काम करतो, निधी उपलब्ध करून आणतो. आज महापालिका असून दे, MMRD असून दे, अनेक काम आहेत. आपल्याला निधी हवा असेल त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं असतं. दरवेळेला आपल्याला भांडून निधी मिळत नाही. लोकांच्या समस्या जाणण्यासाठी आज लोकांमध्ये जायला लागतं. महेश सावंत हा सकाळपासून एक वेडा झालेला कुत्रा असतो अशा प्रकारे सकाळपासून भोगतोय. मी सकाळपासून बघितलं. आज तुझ्या माहीम विधानसभेमध्ये जर लोकांची कामं होत असतील तर त्यांनी प्रत्येक